उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये काही महिलांनी गोंधळ घातलेला आहे। त्यांच्या काही मागण्या आहेत त्या त्यांना अजित पवारांकडे सांगायच्या आहेत, मात्र त्या रस्त्यातच ठाण मांडून बसलेल्या आहेत। म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजच्या बरोबर समोर त्या ठाण मांडून बसलेल्या आहेत। पोलीस त्यांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री स्वतः स्टेजवरून विनंती करतायत की चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असं असताना हा सगळा गोंधळ कशा करता। अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये काही 2-3 महिलांनी गोंधळ घातलेला आहे। त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय ते अजून समोर आलेली नाही। बघा, ही देखील महिला आक्रमक झालेली आहे। महिला पोलीस तिला पकडून आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांना विचारूया काय झालं। अभिजित, नेमका काय प्रकार आहे? सुवर्णा, आपल्याला माहिती आहे की बच्चू कडूंचं गेल्या अनेक दिवसांपासून आमरण उपोषण जे आहे ते अमरावतीमध्ये सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते बच्चू कडू यांना समजवण्यासाठी, आंदोलन मागे घेण्यासाठी खरं तर सांगत आहेत। पण बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी बच्चू कडूंकडून केली जात होती आणि त्यानंतर खरं तर आता पाहतोय की शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी जी आहे ती केलेली आहे। अजित पवार भाषणाला उभे राहिले। अजित पवारांचं भाषण सुरू होतात शेतकऱ्यांनी थेट अजित पवारांना जाब विचारायला जो आहे तो सुरुवात केला आणि बच्चू कडूंना न्याय द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या मागणीसाठी ह्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान अजित पवारांनी अभिजित, काही महिला दिसत आहेत, काही दिव्यांग महिला सुद्धा यामध्ये सहभागी होत्या का? बच्चू कडूंची जी प्रहार संघटना आहे त्या प्रहार संघटनेच्या मार्फत ज्या दिव्यांगांना, पुण्यातल्या दिव्यांगांना ज्या संघटनेत आहेत हे बच्चू कडूंच्या, त्या दिव्यांगांची देखील मागणी होती। बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। दादांना, अजित पवारांना आम्ही जाब विचारायला आलेलो आहोत की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार। अजित पवार त्यांना सांगितलं की पालकमंत्र्यांनी भेट घेतलेली आहे, स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, मात्र या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आली। दरम्यान पोलीस देखील या तिथं दाखल झाले। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। आपल्याला माहिती आहे की मोठा कार्यक्रम होता। स्वतः शिक्षण मंत्री असतील दादा भुसे, त्यानंतर अजित पवार असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्वच जे नेते आहेत ते इथे होते, आमदार होते। त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण जोरदार घोषणाबाजी सुरू होती आणि म्हणून आता या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कारण अजित पवार त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते स्वतः अभिजित असेच सोबत राहा, स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चूजी, तुमची तब्येत कशी आहे ते आधी सांगाल आणि तुमचे कार्यकर्ते पुण्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये आंदोलन करताना बघायला मिळाले, महिला खूप मोठ्या संख्येने होत्या, तुम्ही काय सांगाल? खरं तर त्यांची आता काय झाले का 6-6 महिन्यात दिव्यांगाचा पगार नाही, पगारवाढीचं निश्चित अजून सरकार काही करत नाही आहे। विधेयकामध्ये येणार आहे, मग ते निर्णय घेतले पाहिजे लवकर। होय, पण हो बच्चूजी, तुमचा आवाज येतोय। आजच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन केलाय, तुम्हाला आश्वासन दिलंय की थोडासा वेळ द्या, आम्ही नक्की कर्जमाफी करतो, तरी तुमचं समाधान नाही झालेलं, अजूनही आक्रमक आहेत कार्यकर्ते? आता कार्यकर्त्याला संदेश गेला नाही आहे, ते आक्रमक होत आहे। पण तुम्ही याच्यावर विचार करताय, सकारात्मक विचार करताय? मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला तुम्हाला, काही गोष्टी पाहिजे तशा पद्धतीने देत नाही आहे। पण बच्चू कडू तब्येत सुद्धा महत्वाची, तुम्ही असाल तर अजून खूप सारी आंदोलनं होऊ शकतील।